नमस्कार मित्रांनो, मी विलास उपासे. मित्रांनो, सर्वप्रथम माहिती कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी माझ्या शेताच्या बांधावरती आलेलो आहे. माझ्या शेतामध्ये आता टरबूज आणि काकडी हे मल्चिंग आणि ठिबकद्वारे लावण्याचं काम सुरू आहे. त्याचीच आपण सविस्तर माहिती आपण लाईव्ह एकदम घेणार आहोत की ते मल्चिंग कशी आतरायची, ठिबक कशी आतरली पाहिजे, बिया टोकन नेमकं कशा करायच्या, किती अंतरावरती करायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लाईव्ह मधून मिळणार आहेत. हे सविस्तर आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहिती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग लाईव्ह व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय की इथे ठिबक हे आतरले गेलेलं आहे आणि याचे असे एक बोध तयार केलेले आहेत. या बोधावरती ठिबक आतरलेला आहे. सर्व प्रकारे सगळीकडे ठिबक आहे, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकताय. अशा प्रकारे ठिबक आतरून घ्यायची आहे. यामध्ये सुरुवातीला पाणी पास करायचं आहे ठिबक मधून, जेणेकरून आपल्याला कुठे लिकेज आहे का, कुठे ठिबक फाटलेली आहे का, ह्या सर्व गोष्टीची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम याते मल्चिंग आतरायच्या पहिले पाणी सोडून घ्यायचं आहे. जिथे कुठे लिकेज असेल, जिथे कुठे मेजर डॅमेज असतील ते रिपेअर करून घ्यायचे आहेत. कारण एकदा मल्चिंग टाकल्यानंतर आपल्याला ते समजणार नाही. त्यामुळे ती काळजी शक्यतो सुरुवातीलाच घ्यायची आहे की हे अशा प्रकारे आतरल्यानंतर तुम्हाला पाणी सोडून लिकेज चेक करून त्याची दुरुस्ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला मल्चिंग ही आतरायची. आता तर पाहूया की मल्चिंग कशी आतरली जाते. आपल्या पुढच्याच काही शेताच्या भागामध्ये एक मल्चिंग आतरलेले आहे, ते पण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पाहू शकता इथे मल्चिंग पेपर हा आतरून झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मल्चिंग हे आतरलेला आहे. याला व्यवस्थित एकदम माती वगैरे व्यवस्थित टाकलेली आहे, जेणेकरून तो पेपर बाहेर आला नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही जसं पाहू शकताय की यामध्ये इथे ठिबकचा जो पाईप आहे तो आहे, त्यामधून पाणी आपण पास करत असतो. आणि अशा प्रकारे मल्चिंग बघा पूर्ण वावरामध्ये आतरून झालेले आहे. जवळपास 1.5 एकरच्या जवळपास हे टरबूजचं वावर आहे. ते आता मल्चिंग पेपर आतरून झालेलं आहे. आणि आपण यामध्ये आता बियाणे कसे टोकन करायचे आणि किती अंतरावर करायचे याची पण आपण सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या जुगाडाच्या सहाय्यानं आपण मल्चिंगवरती छिद्र हे पाडू शकतो. हे बघू शकता तुम्ही, छिद्र इथे झिगझॅग पद्धतीने पाडलेले आहेत. झड पद्धतींच्या प्रकारचं एक इथे अवलंबन केलेलं आहे. आणि हे जे पाडलेले आहेत यामध्ये आपण बियाणाचं टोकन करणार आहे. तर एक कमीत कमी 1.5 फुटाच्या अंतरावरती होल मारले आहेत आणि जेवढं होईल तेवढं ड्रिपच्या जवळ मारले आहेत. कारण जेणेकरून हे ड्रिपच्या जवळ मारल्यामुळे जे काही पाणी आपण किंवा खत पाणी जे काही रासायनिक खते सोडणार आहे ती लवकर त्या रोपट्याला लागू होणार आहेत आणि त्याची वाढ लवकरात लवकर होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा पूर्ण व्हिडिओ सविस्तर बघितलेला आहे. तो व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती कट्टा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.